गृह विभागाने पोलीसवाल्यांना, जे ट्रॅफिक पोलीस असतात पांढरे कपडेवाले, त्यांना सांगितलं की 200 लोकांवर रोज तुम्ही गुन्हे दाखल करा आणि त्यांच्याकडून चालान वसूल करा. हो प्रतापराव, तुम्ही चालान करायसाठी आरटीओला पण आता गावागावात पाठवता. अध्यक्ष महाराज, आपण आता एक्सप्रेस हायवे करतोय, आपण समृद्धी मार्ग केला, आता अजून एक मार्ग चालूच आहे. अध्यक्ष महाराज, याला जितके रस्ते आपण चांगले करू त्याचा स्पीड आपला वाढत राहील. गाड्या आता नवीन आलेल्या आहेत, पहिल्यासारख्या गाड्या राहिल्या नाहीत अध्यक्ष महाराज. आणि अध्यक्ष महाराज, ॲक्सिडेंटचं जे प्रमाण वाढण्याचे कारण पण अध्यक्ष महाराज वेगळे वेगळे आहेत. मी तुम्हाला या निमित्ताने एक गोष्ट सांगतोय, त्याचं आपण रेग्युलर सिटिंगमध्ये मांडणार होतो पण आताच मांडतो. या विभागाने, गृह विभागाने पोलीसवाल्यांना, जे ट्रॅफिक पोलीस असतात पांढरे कपडेवाले, त्यांना सांगितलं की 200 लोकांवर रोज तुम्ही गुन्हे दाखल करा आणि त्यांच्याकडून चालान वसूल करा. हे पोलीसवाले कुठेही उभे असतात. आता शेती हंगाम चाललेला आहे, ते मजूर नेणाऱ्या गाडी असेल तर त्यालाही पकडतात आणि त्याला दंड मारतात, कागद दाखवा वगैरे असं करून त्याच्याजवळून चालान भरतात आणि त्यांना SP पत्र देते की तुम्ही नाही केलं तर तुम्हाला आम्ही कारवाई करू. हे सांगायचं तात्पर्य की एक ही भीती रस्त्यावर झाली. ड्रायव्हर लोकांना वाटतं की अरे कुठं त्या RTOला वेगळं कामाला लावलं यांनी, यांच्या RTO नाही कामाला लावलं. हो प्रतापराव, तुम्ही चालान करायसाठी RTOला पण आता गावागावात पाठवता. आता तुमच्याजवळ पैसे नाही, तुम्ही पैसे वसूल कसं करता ते तुम्हाला उदाहरण आहे. आता गृह विभागाने तुम्ही लोकांना आता तुम्ही सगळीकडेच हे काय कुठलंही कारण दाखवा, चालान वसूल करा. 200 एका त्या ट्रॅफिक पोलीसवाल्याला, एका पोलिसाला रोजचे 200 लोकांना त्यांनी वसूल करून पैसे आणायचे आहेत असं टार्गेट दिलं. त्याच्यामुळे भीती जी वाढलेली आहे ते तुमच्या आणि RTOच्या जे खाली अधिकारी आहेत त्यांची भीती वाढली. त्यांच्या भीतीमुळे लोक गाडी आता कसं आपल्याला हे करता येईल आणि त्या पद्धतीनं या पद्धतीचे ॲक्सिडेंटचे प्रमाण त्याच्यातही वाढत चाललेले आहे. पण ही घटना जी आहे, ही घटना तर अजून भयानक आहे अध्यक्ष महाराज. आता याच्यामध्ये जी परिस्थिती आहे की यांनी सांगितलं की अध्यक्ष महाराज त्याच्यामध्ये निष्काळजीपणानं, त्या ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे घटना झाली वगैरे, ही जी परिस्थिती या ठिकाणी मांडलेली आहे. इथं हा जो स्पॉट आहे अध्यक्ष महाराज, हा ॲक्सिडेंट स्पॉट आहे अध्यक्ष महाराज. आणि इथं हे पहिलंच ॲक्सिडेंट नाही, अनेकदा या भागामध्ये ॲक्सिडेंटचे प्रमाण होतात आहेत. त्यासाठी ज्या काही उपाययोजना करायला पाहिजेत त्या केल्या गेल्या नाहीत आणि म्हणून त्या ठिकाणी या निर्दोष लोकांचं नाहकत बळी त्या ठिकाणी गेलेला आहे अध्यक्ष महाराज. जवळपास 4 प्रवासी त्याच्यामध्ये, जवळपास 2 प्रवासी मृत, 6 प्रवासी मृत पावलेत, काही असे आकडे दिलेत अध्यक्ष महाराज. 13 प्रवासी दुखापत झाले, काही हॉस्पिटलमध्ये मरण पावलेत. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत अध्यक्ष महाराज. पण आपल्याला या निर्दोष ज्या पद्धतीचं लोकांचा जीव जातोय त्या वाचवण्यासाठी ज्या काही उपाययोजना सरकारने करायला पाहिजे ती भूमिका सरकारने स्पष्ट करावी. आणि जे काही मुद्दे मी उपस्थित केले, तुमचे ट्रॅफिक पोलीस, जे ते तुम्ही इथून पाठवलेला फतवा, जे लोकांना लुटताय, RTO लुटताय, तर त्याच्यावरची थोडी आपण भूमिका मांडावी. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य नानाभाऊ पटोले यांनी उपस्थित केलेला मुद्दा काही अंशी खरी आहे की 2 एप्रिल 2025 रोजी सकाळी 4:15 वाजता खामगाव शेगाव रोडवर एक ST महामंडळाची रोड परतवाडा आगाराच्या ST बसची आपली खामगाववरून शेगावकडे जात असताना समोरून एक भरधाव त्या ठिकाणी बलेरो आली आणि ती त्या ST बसला भिडली आणि 4 जण त्या बलेरोतले त्या ठिकाणी मृत पावले. तसंच मागून एक भरधाव लक्झरी बस आली, तिने देखील ST बसला, त्याच ST बसला मागून टोकलं आणि 2 जण त्यातले त्या लक्झरी बसमधले त्या ठिकाणी मृत पावले. परंतु हे सर्व होत असताना पोलीस प्रशासनानं तात्काळ याची दखल घेतली. त्या संबंधित बलेरो चालकावर गुन्हा दाखल केला. त्याची फॉरेन्सिक लॅबमध्ये नेऊन अल्कोहोल टेस्ट देखील करण्यात आली. त्याची अल्कोहोल टेस्ट त्या ठिकाणी नील आली, परंतु नंतर त्याला जामीन भेटला आणि तो बाहेर गेला. या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की जो नानाभाऊ पटोले यांचं म्हणणं आहे की 200 लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे ट्रॅफिक पोलिसने त्या ठिकाणी चालान फाडण्याचे दिले, असं कुठलंही परिपत्रक किंवा शासन निर्णय शासनानं त्या ठिकाणी निर्गमित केलं नाही. अशा पद्धतीचं जर का आपल्याकडे काही असेल तर आपण ते द्यावं.
त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.